नमस्कार. आज आषाढ शुद्ध सप्तमी, दास्य भक्ती. संत एकनाथ महाराजांचा हा अभंग. असता शिष्य सेवक जन, ते प्रतिष्ठा सांडुनी सन्मान. स्वये करी सडा समार्जन, देवा लई जाण निर्धब. रंगमाळा घाली कुसरी, नाना यंत्रे नानाकारी. नाना परीचे रंग भरी, आवडी भारी भट भजनी. जैसे का नीच रंक, तैसी सेवा करी देख. नीचे सेवेचे अति सुख, निर्माईक मद भजनी. श्री एकनाथ महाराजांना वैष्णवांची खरी प्रतिमा दास्य भक्तीत दिसते. हनुमान, विदुर, विभीषण यासारखे थोर वैष्णव ज्ञानी असूनही अंतःकरणपूर्वक दास्य भक्ती करीत होते. हनुमानाची दास्य भक्ती आणि त्यांच्या दास्य भक्तीची कथा कोणाला माहीत नाही. ते सतत एखाद्या दासाप्रमाणे श्रीरामापुढे हात जोडून उभे होते. ते हनुमंत. त्या दासभक्तीमुळे एक आदर्श भक्त म्हणून ते भगवंता इतकेच पूज्य मानले जातात. त्यांच्या दास्य भक्तीमुळेच त्यांची भगवंतासारखीच मंदिरे पण स्थापन झालेली आहेत. दास्य भक्तीत सर्व प्रकारच्या सेवांचा अंतर्भाव आहे. नित्य पूजा आणि मूर्ती प्रतिष्ठापनेविषयी श्रद्धा असणे मात्र गरजेचे आहे. बाग बगीचा, आड विहीर, वृक्षराजीने परिपूर्ण मंदिरे उभी करून नित्य दिवा लावणे, सर्व मंदिर परिसर स्वच्छ ठेवून सडा समार्जनाने पवित्र ठेवणे दास्य भक्तीमध्ये येते. साधू संतांची सेवा, समाजाच्या हिताची कामे करणे, ईश्वराची दास्य भक्तीच मानून एकनाथ महाराज देव कार्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याला दास्य भक्ती म्हणतात. ही कामे दास्य भक्तीत येतात, पण ती निरभिमानाने वृत्तीने केलेली असतील तरच. देवाच्या द्वारी क्षणभरी उभा असण्यातही नम्रता असावी. कोणतेही काम हे भक्त काज मानावे. दास्य भक्ती भक्तीचा आदर्श स्वतः श्रीकृष्णाने घालून दिला नाही का? पांडवांच्या राजसूय यज्ञात उष्ट्या पत्रावळी उचलल्या, अर्जुनाचा रथ हाकला, दमलेल्या घोड्यांना खरारा देऊन दाणा पाणीही दिले. शिवाय सर्व संतांच्या घरी कामं केली. त्यामुळे कामाच्या उच्च नीचतेविषयीचा भाव भक्तीत ठेवायचा नसतो हेच लक्षात येते. उत्सवात तर सर्व छोटी मोठी कामे करावीच लागतात. दास्य भक्तीचा आदर्श उभा करावा. कित्येक वेळेला मोठमोठी मंदिरे पण उभी केली जातात. थाटात मूर्ती स्थापिली जाते, पण पुढेही भक्ती ठेवून वाट्याला आलेली हलकी कामे करणे कर्तव्य समजतो तोच खरा भक्त होय. मग तो झाडाव्यासाठी हातात खराटाही घेतो. स्वतः मोठा श्रीमंत असल्याचा गर्व न ठेवता निरभिमान होऊन दास बनून काम करतो. धन वेचून भावार्थी मोठा, नीच सेवा तो माझा वाटा. झाडीता खराटा न संडी. आपल्या हाताखाली काम करणारे नोकर, चाकर किंवा शिष्य कसे असले तरी प्रतिष्ठा सन्मान सोडून दंभरहित होऊन देवालय आणि परिसर झाडून साफ करतो. सडा टाकतो, रांगोळ्या घालतो, त्या रांगोळ्यात सुंदर रंग भरतो. प्रत्येक प्रकारची सेवा करून शेवटी भजनात दंग होतो. त्या थोर श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाचे वागणे देवासमोर एखाद्या दीन भिकाऱ्याप्रमाणे असते. त्याचे सेवा कर्म दासाला शोभावे असे असते. तर तरी तो विलक्षण सुख अनुभवित असतो. त्यामुळे त्याच्या दास्यत्वात आणि हरिचिंतनामध्ये कुठेच कृत्रिमता येत नसते. मी मोठा भक्त आहे हा अभिमान त्याला शिवत देखील नाही. ढोंगापासून तो दूर असतो. भक्ताने अभिमान धरू नये. मानाची सन्मानाची इच्छा धरू नये. भक्ते न धरावा अभिमान, ना अपेक्षावा मान सन्मान. आपल्या कृतीने मानव जातीचे कल्याण व्हावे अशी तो इच्छा धरतो. थोडक्यात समर्पित भावना सहजपणाने जीवनात उमटेल तेव्हा दास्य भक्ती झाली असं म्हणता येईल. रामदास स्वामी म्हणतात, वैभव चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे. पडिले प्रसंगी सावध असावे.
धन्यवाद. मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी.